किंवा त्यांचं बंदच पडतंय. पण मी म्हणतो बंद पडून उपयोग नाही ना. आता आपल्याला तुम्हाला जर पुढच्या आयुष्याची 10 वर्षाची 5 वर्षाची जर सोय करून घ्यायची असेल तर तुमचा थोडा 5-10 हजार 5-25 हजार 50 हजार जे काय खर्च जायचा आहे, पण चुकीच्या ठिकाणी नाही ना. चुकीच्या ठिकाणी मात्र मग आपल्या किती बी जाऊ द्या का तर ताप होणार नाही ना. घरी बसलोय ना मी, घरी बसून होय म्हणताय ना, होत आहे म्हणतायत, मग जाऊ द्या. पण तेच अरे माझ्या डोळ्यासमोर सगळं दिसतंय, थोडा खर्च होतोय पण जे चाललंय ते दिसतंय, एक समाधान लाभतंय की मी माझ्यासाठी लढतोय. मग तिथं तुमचं शारीरिक त्रास होत असेल तुम्हाला, मानसिक तर बिलकुल नाही. मानसिक इथं तुम्ही झोपताय निवांत, आलं की झोप लागते समाधानाची की मी लढतोय म्हणून. इथं ते घरी झोप लागते का बघा आता सध्याच्या सिच्युएशनला, ते सुद्धा झोपत नसतील तिथं. घरातले त्यांचे मुलं हे बघत असतील, मुलं असेल, बायको असेल, पत्नी, ज्याचं पत्नी आहे कामाला ते नवरा बघत असेल तर काय अवस्था आहे तिथं. इथं लोक काय झटतायत आणि आपण तिथं घरी काही त्यांचे मुलं बाळ असतील त्यांना ते बघत असतील तर ते लक्षात ठेवतील आयुष्यभर. लक्षात घ्या की माझा बाप, माझी आई, तिथं काही ठराविक लोक आपल्या आयुष्यासाठी तिथं झटतायत आणि माझा वडील असेल, माझी आई असेल घरी निवांत बसलेली आहे, ऑफिसलाही जात नाही. काय काय जण तर महाभाग ऑफिसलाही जातात. किती कमाल आहे, विचार करावा त्या बुद्धीचा. त्यामुळे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत, लक्षात घ्या. हे चालूच राहणार आहे. एवढंही की ते आले तरी आपण मोठ्या मनानं स्वीकारायचं आहे त्यांना. आणि विनंती की ग्रुपवर कुणी वाईट त्यांना बोलू नका. इथं ठीक आहे, इथं चर्चा होते आपल्यामध्ये, आपला उद्देश काय की त्यांना सांगणे. पण सार्वजनिकपणे त्यांना कुणीही असं, मग त्या जिल्ह्याच्या ग्रुपवर असेल, तालुक्याच्या ग्रुपवर असेल, त्यांना काय वाटायला माहिती का, आता हे आपलं लई चुकलंय वाटतं ना. पण काही काही जण चुकलंय म्हणण्यामुळं त्यांना यायचंच नसतंय म्हणून तसे ते वागलेले असतात. आणि पुन्हा आपल्याला दोष द्यायचा, बघा तुम्ही आम्हाला किती बोलत होते म्हणून आम्ही आलो नाही. म्हणजे जसं पाहिजे तसं त्यांच्या सोयीनुसार ते त्याचा अर्थ काढतात त्या मॅसेजचा. पण नाही बाबा, हे तळमळीनं म्हणतो, ह्याला त्रास होतोय, आपल्या हक्कानं बोलतोय, आपण एका कुटुंबातले आहोत म्हणून हे आपल्याला समजून सांगतोय, हे त्यांची भावना नाही. आपल्याला आणखी घरी राहण्यासाठी ह्यांना कसं आपल्याला प्रत्युत्तर देता येईल ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मला विनंती की तुम्ही ग्रुपवर असं अगदी जोशी मॅडम बोलतात त्यांचा त्या अन्यायाविरुद्ध त्यांचा पहिल्यापासूनचा, माझाही मॅडम तोच स्वभाव आहे. मी एखादी गोष्ट किंवा एखाद्याच्या मागं लागलो की मी ते कुणी फक्त आपलं राईट आहे ना हे बघायचं. आपण योग्य आहोत ना, मग समोरचा चुकलाय, मग चुकलाय तो किती आहे, कुठं आहे, किती मोठा आहे किंवा काय, हे नाही, चुकलाय ना, आपलं बरोबर आहे ना, मग विरोध करणे. पण इथं आता आपली सिच्युएशन कशी आहे माहिती का, ही थोडी वेगळी सिच्युएशन आहे. आपल्याला मस्त राग येतोय, सगळं होत आहे, अगदी टोकाचा राग येतोय, वाटतंय मला तरी इथं हे सोडावून जावं आपलं निघून. पण नाही ना, तसं करून जमत नाही. हे सार्वजनिक एक युद्ध आहे, सार्वजनिक म्हणतो ना, हे एक वैयक्तिक नाही आहे. त्यामुळे अशी 100मध्ये काही 5-10 विचाराची लोक असतात, एकसारखं कुणाचं मत येत नाही. कुणी अशा पद्धतीने विचार करणारे, कुणी तशी पद्धतीने विचार करणारे असतात. त्या सगळ्याला घेऊन सांभाळून चालावं लागतं. तर ग्रुपवर बोलताना कृपया त्यांना याच म्हणा, विनंतीच करा किंवा चांगलं बोला. जर हक्काचाच असेल तर ठीक आहे, त्याला वैयक्तिक फोन करून झापा. आता मी 2-4 दिवस झाला आपले जे संबंधित आमचे जे काही लोक आहेत ज्यांना आपण हक्काने बोलू शकतो, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले लोक आहेत, त्यांना मी हक्कानं फोन करून सांगतोय त्यांना की बाबा आता इथून पुढे तुम्हाला यावं लागेल, मला माहीत नाही. हक्कानं सांगतोय ना त्यांना की तुम्ही 25 लोक मला इथं पाहिजेत तुमची. हे आठवडा, पुढचा आठवडा सगळ्यांनी येतील नाही येतील, तुम्ही येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही येताना 5-25 लोक घेऊन येणं गरजेचं आहे. आणि ते आलेले लोक पूर्ण होईपर्यंत टिकणं गरजेचं आहे. नाहीतर आले 2 दिवस पुन्हा मी दुसऱ्याला पाठवून देतो, नाही ना, ते दुसरे येण्यासारखे नाहीत म्हणून तर आपण आलोय ना. मग ते मनाने येतील ना, मग त्याच्या मागं लागण्याची काय गरज आहे. जे येत आहे तिथं लक्षात घ्या, मनापासून स्वतः येत आहेत, त्यांना कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळं इथून पुढं थोडं ग्रुपवर बोलताना ते एक तारतम्य पाळा. जे आपले हक्काचे माणसं आहेत इतर जिल्ह्यात बी, आपल्या जिल्ह्यात तर असतात, मग इतर जिल्ह्यात जे आहेत त्यांना हक्कानं फोन करा, ये बाबा तू, हे येणं गरजेचं, हे 8-10 दिवस थोडं आपण त्रास सहन करू, अशा पद्धतीनं थोडं ते एक चालू द्या. उपस्थिती कशी वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करा. यश नक्की आहे, लक्षात द्या. मी काय म्हणतो बघा, सगळ्यांना, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वाटतंय ही सगळी सिच्युएशन बघता या दीड वर्षातली
हे आपल्याला यश नक्की येणार आहे. फक्त ते कधी येणार आहे हे कुणीही सांगणार नाही. राजकीय लोक असतील, आपले आदरणीय मुख्यमंत्री असतात, त्यांच्या पद्धतीनं हे कसं प्रकरण हँडल करायचं, काय ह्यांच्या अगोदरच्या झालेल्या घडामोडी काय आहेत, यांनी अगोदर काय काय केलेलं आहे. अधिकाऱ्याच्या भूमिकाही तशाच असतात. हे बसलेत, हे झालंय, पण बाबा ह्यांनी अगोदर काय काय गोष्टी, कधीपासून ह्यांचं चालू आहे, मग ते कुठं गेलं, मग आपण आता करायचंय तर मग बाबा आपल्यावर विनाकारण बी तसं विनाकारण काही न त्याच्यामध्ये आपला सहभाग नसताना माझ्यात ह्या गोष्टी नको त्या गोष्टीमध्ये माझा सहभाग आहे असं काय फ्लॅश होऊ नये बाबा, असंही त्यांना वाटतं ना. विनाकारणच कशाला आपल्या अंगावर चिंतोडे घ्यायचे असंही काही जणाला वाटतंय. काही जणाला वाटतंय जाऊ द्या, आला तर आला, पण हे एवढे लोक बसलेत, अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला वाटतं एवढे लोक ताण काढतायत, एवढा त्रास होते, तर ह्यांचं करून टाकू बाबा. म्हणजे ही चाललेली घालमेल आहे. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये जी घालमेल आहे का ते त्यांच्या मनामध्ये घालमेल आहे, सगळा गोंधळ आहे. मग आपण हे गोंधळ कमी करण्याचं काम कोणत्या पद्धतीनं करतोय, हे आझाद मैदानातल्या आपली इथे उपस्थिती नसेल, सहानुभूती नसेल, आमदार महोदय असतील, आपल्या ओळखीचे जे आमदार महोदय आहेत, मंत्री आहेत, त्यांना त्यांच्या पोटात शिरून त्यांना सांगणं असेल, म्हणजे हे झालेलं सगळं जे राडा आहे, जे घाण आहे, हे काढलेली आहे आपण. तरी बी थोडा या ठिकाणी वेळ होतोय. फक्त आपण एका मताशी ठाम राहणं गरजेचं आहे की संघर्ष समिती करतीये ते अगदी योग्य आहे. आणि मध्येच संघर्ष समितीबद्दलचं जे मत आहे ते थोडंही निगेटिव्ह न होऊ देता, कुठंतरी लगेच चलबिचल न होता, आपल्या मनाची चलबिचलता न वाढवता, खंबीरपणे जो विरोध करतोय, जो चुकीचा आहे, लगेच त्याला तो चुकतोय म्हणणं, उगाच त्याच्यावर आशा ठेवायची नाही अरे हे कधीतरी उपयोगाला येईल. अरे ते तुमच्या कधीच उपयोगाला येणार नाही. किती दिवस त्याचा उपयोगाला येईल म्हणून आयुष्याचा काटा काढून घ्यायला. मग तुमच्या तो घरातला असेल, तुमच्या तो जिल्ह्यातला असेल, किती दिवस विश्वास किती दिवस असतो. तरी आणखी लोकांना वाटतं की नाही अरे त्यांना कशाला काय करायचंय, एखाद्या दिवस ते उपयोगाला येतील. अरे नाहीत उपयोगाला येत, त्यांची ती मानसिकताच नाही उपयोगाला यायची तुमच्या पडायची. कारण त्यांनी करतानाच त्या पद्धतीनं केलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये ते पापच होतं, आणि ज्याच्या मनामध्ये पाप असतं ना त्याला कधी यश येत नाही. लक्षात द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्ही जर पापी भावनेनं एखादी गोष्ट आणि स्वार्थी भावनेनं एखादी गोष्ट करत असाल तर त्याला संकट येणारच. फक्त काय होतंय, त्यांच्यावर संकट यायची ऐवजी पुन्हा त्यांचा काही भाग आपल्यालाच भोगावा लागतोय. बरोबर आहे, कारण तुम्ही ते करताना पवित्र भावनेनं तुमची सुरुवातच नाहीये. एखादी कामाची पवित्र भावनेनं, निर्मळ भावनेनं जर सुरुवात केली तर ते काम होतं, कारण तुमचा त्याच्यामध्ये निस्वार्थपणा असतो. एक निसर्गातली आदर्श शक्ती अशा काम करणाऱ्याला साथ देत असते. आता तुम्ही म्हणाल मग आपण बी आपल्या पवित्र भावनेनं करायच लागलोय ना हे सगळं, बरोबर आहे. पण काही आपल्यातलेच म्हणजे नियती त्यांना सजा देण्यासाठी जे काही गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये त्यांना सजा होते, पण त्याचे पडसाद, त्याची सावली आपल्यावर बी पडते थोडीफार. त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागतोय. त्यामुळे मध्येच हे आपल्याला सोडून चालणार नाही. लक्षात घ्या, तर हे जर आपण मध्ये सोडलं तर संपलं. पुन्हा म्हणून डोक्यात आणायचं नाही. म्हणून आमची चिकाटी आहे, कितीही त्रास झाला